छत्रपती शिवाजी महाराज की केले असतील तर माफ करा, सगळे मागे पण आहेत. सगळ्यांची नावं घ्यायला उशीर होईल, कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. आणि सर्व मराठी भाषा शिकून इथं उपस्थित राहिलेले माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, अमराठी बांधवांना मराठीचे धडे देणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान या ठिकाणी सुरू झालं आणि आज अनेक लोकांना आपण दाखलेही दिले, प्रमाणपत्र दिली. मला वाटतं हे अभियान मधुबाई आपण म्हटल्याप्रमाणे ही मराठी भाषा आणि मराठी भाषेचं अभियान यापुढेही सुरू ठेवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यासाठी आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. ढवळ सर आणि सगळी टीम आहे, ज्योतिताई आहेत, सगळे आहेत. आणि मराठी भाषा शिकवण्यासाठी आपण मगाशी चित्रफीत पाहिली की काही लोकांच्या बोलक्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया होत्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने किती 3 महिने 105 दिवस हेमांगिनीताई पाटील पण आहेत. आणि खरं म्हणजे या अभियानातून अमराठी भाषिक मराठी शिकू लागले. मगाशी एक आपली भगिनी पण होती आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण नेहमी म्हणतो लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, आणि सगळे आपण मराठीजन म्हणत आहोत झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या अभियानातून मराठी शिकणाऱ्या आणि उत्तीर्ण झालेल्या 1.25 लाख रिक्षा टॅक्सी चालक बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. हे ऐतिहासिक अभियान यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सातत्याने प्रयत्न केले, प्रताप सरनाईक मंत्री, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मराठी भाषा मंत्री यांनी लगेच पैसे मंजूर केले, त्यांचे अभिनंदन करतो. आणि आता पुढे तुम्ही सांगितले ते यावर्षी दिल्यापेक्षा दुप्पट द्यायला लागतील, डबल. आणि मराठी भाषेसाठी तर काय आपला कधी हात आकडता आपण घेऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थानामध्ये हा आजचा कार्यक्रम काही समारोपाचा नाही, तर मराठीचा अभिमान मिरवण्याची ही धडाकेबाज सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक जण याला मराठीची सक्ती म्हणतात, पण ही मराठीची सक्ती नाही तर मराठीची भक्ती आहे. आणि मराठीची भक्ती केली तर महाराष्ट्र प्रसन्न होईल हे पटवून देणारं हे अभियान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हे केवळ घोषवाक्य नाही, तरी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठीचा जयघोष आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कोकण विभाग, मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघालाही सोबत घेतलं. आणि ठाण्यातली मंडळी, प्रदीप ढवळ कुठे गेले, आजारी आहेत पण ते आलेत, बसू दे. आणि नाही बसा तुम्ही. खरं म्हणजे त्यांनी देखील खूप कष्ट घेतले. शेवटी ठाण्याचेच आहेत, ते ठाणेकर आहेत. आणि ठाणेकरांनी एकदा मनावर घेतलं की ते काम फत्ते झालं म्हणून समजा. मग अशी उदय सामंत म्हणाले रिक्षा
चालक, रिक्षा, मी देखील कधी काळी रिक्षा चालवली, याचा मला अभिमान आहे. आणि त्याचा फायदा मला राजकारणात झाला, 3 पक्षाचं सरकार चालवायला. मुख्यमंत्री म्हणून मी घेतलेले निर्णय, याचाही मला अभिमान आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, मुलींसाठी एसटी मध्ये, महिलांसाठी एसटी मध्ये 50% सवलत, लेक लाडकी लखपती, आणि आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचं भाग्य देखील मुख्यमंत्री म्हणून मला मिळालं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा मला आनंद आहे. त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून निर्णय घेतला. आणि प्रधानमंत्री महोदयांना देखील मी धन्यवाद देतो की त्यांनी मान्यही केला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी. आणि शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय घेतले. 6,000 रुपये केंद्र सरकार देत होतं, 6,000 रुपये देखील आपण शेतकरी सन्मान योजनेमध्ये आपल्या सरकारने दिले. अनेक योजना आपण केल्या, अनेक प्रकल्प केले. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास प्रकल्प, अनेक कल्याणकारी योजना, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. आणि त्याच्यात मला रिक्षा, टॅक्सी चालक मालकांसाठी महामंडळ देखील करण्याचं भाग्य मिळालं. आणि आता प्रताप सरनाईक आणि आमची चर्चा होती, 50 कोटी रुपयाची सुरुवात केली, परंतु ते पुढे 1000 कोटीवर जाईल. आणि माझ्या सर्व रिक्षा, टॅक्सी चालक मालक यांना पुढचं म्हणजे निवृत्ती वेतन, काय काय बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये, मुलांचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये, खूप काय, याचा देखील समाधान आणि आनंद आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम जो आहे हा अतिशय आगळा वेगळा आहे, जिव्हाळ्याचा आहे आणि मराठी भाषेला अधिक प्रगल्भ करण्याचा आहे. आणि म्हणून हा 1991 का 90 मध्ये कायदा, 89 मध्ये हा कायदा होता. परंतु प्रताप सरनाईक यांनी जेव्हा सगळं चर्चा सुरू झाली, मग रिक्षा परवाने रद्द होणार, टॅक्सी परवाने रद्द होणार, लायसन्स रद्द होणार, असं जेव्हा सुरू झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी एक मोठी भूमिका घेतली आणि एक मोठं आव्हान स्वीकारलं की या सर्व रिक्षा, टॅक्सी, या सर्व मालक चालक यांना मराठी का शिकवू नये, तसं आव्हान होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून मधुभाई हे सर्व शक्य झालं, नाही तर आव्हानात्मकच होतं. कारण काही लोक म्हणाले की मी मराठी असलो तरी पाठचा माणूस मला हिंदीच विचारतो. तर कायद्याचा बडगा दाखवून भाषा शिकवता येत नाही, पण प्रेमाने घातलेली साध कधी वाया जात नाही. आणि म्हणून हे प्रेमाने या सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालक, टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू केले. मराठी शिकवण्याचं आणि मराठी बोलायला प्रोत्साहन दिलं गेलं. आणि काय सोपं आहे, कुठे जायचं आहे, कुठे उतरायचं आहे, कुठे वळायचं आहे, हे सोपं आहे ना बाबा. आणि सगळं आता समजतं, एवढे वर्ष राहतात समजतं. फक्त बोलताना आपल्याला थोडं अवघडायचं, परंतु आता ह्या शिकवणीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर 1,00,000 लोक, 1,65,600 म्हणजे या एवढ्या लोकांना मराठी शिकवण्याचं महान काम तुम्ही केलंय. आणि आणखी पुढे हे सुरूच ठेवायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने ही मराठी भाषा जी आहे ती आपल्याला यायला पाहिजे. आपण बघा, अमराठी बांधव असलो तरी सुद्धा
आपण सगळे उत्साहाने सहभागी झाला त्या अभियानामध्ये. आणि तुम्हाला काही साहित्यिक मराठी शिकायची नव्हती. शिकायचं असेल तरी ते आता उदय सामंत यांनी सांगितले, कुठलं ते विश्वकोशाचं पुस्तक, तुम्हाला साहित्यिक व्हायचं असेल तरी ते मोफत देणार आहेत. त्यामुळे काही चिंता करू नका. तुम्ही कुठं जायचं आहे, कुठं उतरायचं आहे, डावीकडे की उजवीकडे, थोडं पुढे जायचं का, इथे थांबू का, किती सामान आहे, बस इतके साधे सोपे शब्द आहे. पण तुमची इच्छाशक्ती, तुम्ही ठरवलं शिकायचं आहे, इच्छाशक्ती असली की सगळं होतं. आणि म्हणून जे जे काही निर्णय आम्ही घेतले सरकारमध्ये, जे इच्छाशक्ती होती म्हणून घेऊ शकलो. या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र आपला उद्योगात नंबर 1 आहे. इथे उद्योग मंत्री आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. मधुबाई, मी मुख्यमंत्री असताना दावोस मध्ये गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला पहिल्यांदा. उदय सामंत होते. मला वाटलं करारनामे करतील की नाही विदेशी कंपन्या, कारण सरकार नवीन नवीन होतं. पण आपल्याला मी सांगतो, पहिल्या भेटीमध्ये, पहिल्या दौऱ्यामध्ये 3 लाख कोटीचे एमओयू झाले. 3 लाख कोटी. दुसऱ्यांदा गेलो 4 लाख कोटी रुपयाचे झाले. म्हणजे महाराष्ट्रावर विश्वास इतर जगातल्या इतर देशांनी ठेवला. नंतर तर आणखी वाढतच गेले. मग देवेंद्रजी गेले, परत उदय सामंतजी गेले. त्यामुळे महाराष्ट्रावर, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहेत, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र गतीने पुढे जातोय. मी 2.5 वर्ष होतो आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे, विकसित भारत 2047 ही संकल्पना आहे. आज आपण आत्मनिर्भर झालोय. आज आपण ते मिसाईल आपलं म्हणजे डिफेन्समध्ये देखील आपण आत्मनिर्भर झालोय. आपण युद्ध नौका आपण बनवतोय, ब्रह्मोस सारखं मिसाईल आपण बनवतोय. त्यामुळे देश पुढे चाललाय आणि महाराष्ट्र देखील, महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये मोठं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे कायद्याने होऊ शकत नाही ते प्रेमाने होऊ शकतं, हे प्रताप सरनाईक यांनी दाखवून दिलेलं आहे. आज तुम्ही 5 वाक्य शिकलात, उद्या 10 बोलता येतील, परवा एखाद्या प्रवाशाशी 10-15 मिनिटंही बोलता येतील. ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहेत. आणि म्हणून भाषा अशीच वाढते. आदेश देऊन किंवा भीती दाखवून भाषा कधी वाढत नसते. ती वापराने आणि प्रेमाने वाढत असते. तिचा जेवढा आपण वापर करू तेवढी भाषा वाढत जाते, भाषा प्रगल्भ होते. आणि म्हणून तुम्ही आता फक्त रिक्षा आणि टॅक्सी चालवताना फक्त मराठी बोलायचं नाही, घरी पण बोलणार ना. हा, मग तर एकदम फास्ट होणार तुम्ही. आणि जेवढी भाषा वापरात येईल तेवढी ती समृद्ध होत जाईल. आणि म्हणून आपली भूमिका अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. भाषेचा अभिमान बाळगा, भाषा जपा, माणूस तोडू नका, माणसं जोडा. आणि या बोलण्यामुळे माणसं आपण जोडतो, माणसांना जवळ करतो. आणि म्हणूनच मराठी भाषा अशी आहे की मराठी भाषा शिकायलाही सोपी आहे. परंतु आपल्याला शिकण्याची जिद्द आणि इच्छा असली पाहिजे. आणि तुम्ही ती दाखवलेली आहे. 1-1.5 लाख लोकांनी ही भाषा शिकली, सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणून यामध्ये आपल्याला मी एवढंच सांगतो की मला अभिमान आहे परिवहन विभागाचा, की मला पण पहिलं वाटलं काय कसं होईल की नाही, अवघड आहे, कठीण आहे. परंतु
जेव्हा विभागाने देखील मनापासून ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे आणि करायचं ठरवलं आणि ज्यांना शिकवायचं आहे त्यांनी शिकायचं ठरवलं आणि सगळ्यांनी मेहनत घेतली, म्हणजे मी आता त्याच्यात बघितलं सगळे लोक एवढी जी मेहनत घेत होते त्या मेहनतीमुळे आजचा हा दिवस आणि आजचा समारंभ आपल्याला करता आला. आणि त्यामुळे आणि या अभियानाला देखील हिंदू नाव कुणाचं दिलंय? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावं म्हणून त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि म्हणून मराठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेने अनेक आंदोलनं केली आणि आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. आणि म्हणूनच बाळासाहेबांचं नाव अनेक योजनांना आम्ही देतोय. दिघे साहेबांचे नाव आपण कुठल्या योजनेला दिलं? रिक्षा टॅक्सी महामंडळाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिलंय. ते देखील गोरगरिबांच्या दुःखामध्ये सहभागी होणारं नेतृत्व व्यक्तित्व होतं. आणि म्हणून या ठिकाणी सरकार अनेक योजना राबवत असते, मोठमोठे प्रकल्प मी सांगितल्याप्रमाणे उभारले, पण खऱ्या अर्थाने हे अभियान, ही योजना राज्यातल्या पहिल्या 5 सर्वात महत्वाच्या योजनांपैकी एक आहे असं मी मानतो आणि याचं मला समाधान पण आहे. आणि म्हणून जगात आज आपण देशात कुठेही गेलो तरी आज बघतो आपण वेगवेगळ्या देशात आपलं मराठी मंडळ आहेत. उदय सामंत गेले, मी गेलो, आणि आपण गेल्यानंतर जी काय भावना त्यांच्या मनामध्ये आहे, जगभरामध्ये आपली मराठी माणसं आहेत. आणि म्हणून आपल्या मराठी भाषेची एक अस्मिता आहे. तुम्ही तामिळनाडूत गेलात तर रिक्षावाल्यांशी हिंदीत बोलून चालत नाही, त्यांना हिंदी पण केरळमध्ये मराठी चालत नाही, पश्चिम बंगालमध्ये बंगालीच चालते. मग महाराष्ट्रामध्ये मराठी आपल्याला यायलाच पाहिजे, त्यात गैर काहीच नाहीये. आणि म्हणून आपल्याला मराठीचा आग्रह कशासाठी आहे? मराठीचा आग्रह माणसं जोडण्यासाठी आहे. कुणाला त्रास देण्याचा किंवा कुणाला अडचणीत आणण्याचा विचार बिलकुल नव्हता. पण मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे सोप्या सोप्या शब्दामध्ये आपण ही मराठी शिकू शकतो. काय चाललंय विचारलं की उत्तर मिळतं, सब ठीक आहे. अरे कशाला, चांगलं चाललंय बोला. आता बोलणार ना चांगलं चाललंय. आणि या सगळ्या सोप्या साध्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे मराठी भाषा शिकणे जशी अमराठी भाषिकांसाठी जबाबदारी आहे, तशी त्यांच्याशी मराठी संवाद साधणं ही मराठी लोकांची देखील म्हणजे प्रवाशांची देखील जबाबदारी आहे. आणि मी काय जास्त बोलत नाही, पण एवढंच मी सांगतो की मराठी महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. शासन व्यवहारात देखील मराठीलाच आपलं सर्वोच्च स्थान आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांनाच एकदा सांगतो की मराठी शिकताना थोडीशी अडचण होईल, पण त्याची टिंगल करू नका. मराठी शिकता शिकता तो बोलता बोलता बोलेलच, 100% बोलेल. आणि म्हणून चुकीची मराठी बोलणारा तो नंतर शुद्ध मराठी बोलेल, त्याला आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मधुबाईंना, या सर्व लोकांना मी मनापासून एवढंच सांगू इच्छितो की हे मोठं अभियान आहे. हे अभियान जे आहे हे आपल्या मराठी भाषेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी, मराठी भाषा वाढवण्यासाठी, मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे अभियान फार महत्वाचं आहे. हे अभियान सुरू ठेवा अशा प्रकारच्या सूचना मी या ठिकाणी करतो. आणि त्याला लागणारे पैसे मराठी भाषेत आहेच, मंत्री इकडे आपल्याला देतीलच. आणि म्हणून ढवळ सरांनी देखील या अभियानात स्वतःला झोकून दिलं. त्यांचे बद्दल देखील मी कुठं आहेत ना इकडे,
अरे तुम्ही बसा ना, तुम्हाला एक तर तब्येत खराब आहे. आणि ढवळ सरांच्या बद्दल मी एक शब्द बोलतो की मराठी भाषा ज्यांच्या हृदयाजवळ ते आमचे प्रदीप ढवळ. आणि मराठी म्हणजे आमचा अभिमान, मराठी म्हणजे आमचा स्वाभिमान, मराठी आमची शान. आणि आजची गर्दी पाहून एकच बोलावं असं वाटतं की यशस्वी झाले प्रताप सरनाईक यांचं अभियान. आणि सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मनापासून आपल्याला सगळ्यांनाच 1.25 लाख 1.5 लाख अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचं मोठं काम या ठिकाणी झालंय. हे अभियान आणखी पुढे सुरू राहील. मराठीचा गोडवा वाढेल. अमराठी ओठांवर मराठीचा गोडवा छान. संवादाने वाढली महाराष्ट्राची शान. सक्ती नव्हे ही आहे मायबोलीची भक्ती. मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. मधुभाईंना तुम्ही एवढ्या वयात देखील 96 आपल्याला त्यांचा शतक महोत्सव इकडे ठाण्यालाच करूया. आणि हे असे कार्यक्रम आपण घेतोय. बाळासाहेबांची देखील जन्मशताब्दी निमित्त अनेक कार्यक्रम आम्ही घेतोय. आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा, ज्या सर्व लोकांनी, आपल्या साहित्यिकांनी, आपल्या सर्व व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांनी जी मेहनत घेतली त्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. मनापासून आपले आभार मानतो. मनापासून या अभियानाला खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एकच सूचना करून जातो. आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं, मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते. तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी. वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे. आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे. हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण संयोजकांनी ते काळजी घ्यावी. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.